नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिले साहित्याचे शहर कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कोझिकोड। 23 जून 2024 रोजी केरळमधील कोझिकोड या शहराला युनेस्कोने भारतातील पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली आहे। यापूर्वी 2023 मध्ये कोझिकोडला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या साहित्य श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले होते। कोझिकोड या शहराच्या साहित्य, चित्रपट, संगीत आणि प्रसार माध्यमातील प्रमुख योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो। कोझिकोडमध्ये 70 प्रकाशन संस्था आणि 550 ग्रंथालये आहेत। या शहरातून 500हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत। तसेच केरळ सरकारने 23 जून हा कोझिकोडमध्ये साहित्य शहर दिन म्हणून घोषित केलेला आहे। तर बघा, युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिले साहित्याचे शहर ठरलेले आहे केरळ या राज्यातील कोझिकोड। तर 23 जून हा दिवस केरळ सरकारने साहित्य शहर दिन म्हणून घोषित केलेला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच गेटवेज टू द सी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर रमेश बैस यांनी केलेले आहे। 24 जून 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे गेटवेज टू द सी हिस्टॉरिक स्पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे। पुस्तकाचे नाव काय आहे बघा, गेटवेज टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन। आणि कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते। हे पुस्तक भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे। यात प्रसिद्ध लेखकांच्या 18 लेखांचा समावेश आहे, जो मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटीने संकलित केला आहे। या पुस्तकामध्ये प्राचीन बंदरांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी माझगाव डॉक, मुंबई बंदर, बॉम्बेज डॉक, ससून डॉक आणि फेरी वार्फ ज्यांना भाऊचा धक्का म्हणूनही ओळखले जाते, त्यासह मुंबईतील आधुनिक बंदरे आणि गोदी यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। तर बघा, 24 जून 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी गेटवेज टू द सी या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे। नेक्स्ट आहे, WTT म्हणजेच वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धेत एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर श्रीजा अकोला ही ठरलेली आहे। नायजेरियातील लागोस शहरात वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। हैदराबादची श्रीजा अकोला ही WTT स्पर्धेत एकेरी विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे। श्रीजा अकोला हिने WTT कंटेंटर्स लागोस 2024 स्पर्धेत महिला एकेरी आणि दुहेरी अशी दोन्ही विजेतेपदे जिंकली आहेत। तर बघा, महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे भारताच्या श्रीजा अकोलाने। पुरुष एकेरीचे जिंकलेले आहे दिमित्री ओव्हचारो, जर्मनीचा आहे तो। महिला दुहेरी श्रीजा अकोला आणि अर्चना कामत भारत। पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे हरमित देसाई आणि मानव ठक्कर भारत। तर बघा, WTT स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरलेली आहे श्रीजा अकोला। नेक्स्ट आहे, NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक कोण बनले आहेत? तर प्रदीप सिंह खरोला हे बनलेले आहेत। NTA चे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना 22 जून 2024 रोजी परीक्षेतील अनियमिततेच्या कारणावरून पदावरून हटवण्यात आले होते। त्यांच्या जागी सुबोध कुमार यांच्या जागी आता प्रदीप सिंह खरोला यांची नवीन DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। खरोला हे भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे CMD आहेत। ते कर्नाटक केडरचे 1985 बॅचचे IAS अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे, भारतातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे झारखंड। जून 2024 मध्ये कोळसा मंत्रालयाने झारखंडमधील जामतारा जिल्ह्यातील कास्ता कोळसा ब्लॉकमध्ये भूमिगत कोळसा गॅसिफिकेशनसाठी भारतातील पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे। कोल इंडियाची उपकंपनी ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने हा प्रकल्प सुरू केला आहे। अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन ही जमिनीत असलेल्या कोळशाचे ज्वलनशील वायूमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे। येथे कोळशाचे रूपांतर मिथेन, हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंमध्ये केले जाणार आहे। तर भारतातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प झारखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे। नेक्स्ट आहे, फास्ट ट्रॅक इमिग्रेशन
ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम म्हणजेच FTI-TTP लॉन्च करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे आहे. जून 2024 मध्ये फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम लॉन्च करणारे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ बनले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमानतळावर FTI-TTPचे उद्घाटन केले. FTI-TTP मुळे भारतीय पासपोर्टधारक आणि ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्डधारकांना प्रवास करणे सोपे होईल. देशभरात FTI-TTP 21 प्रमुख विमानतळांवर लागू केले जाईल. तर पहिल्या टप्प्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, कोची आणि अहमदाबादचा समावेश असणार आहे. नेक्स्ट आहे चीन आणि कोणत्या देशाने SVOM उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर फ्रान्स. 22 जून 2024 रोजी चीन आणि फ्रान्सने SVOM उपग्रह प्रक्षेपित केला आहे. SOVM म्हणजे काय बघा, स्पेस व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर. चीन आणि फ्रान्सचा हा खगोलशास्त्रातील पहिला संयुक्त उपक्रम आहे. हा उपग्रह सर्वात दूरच्या ताऱ्यांच्या स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा उपग्रह चीनकडून लॉंग मार्च टू सी रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला आहे. हा उपग्रह 2 फ्रेंच आणि 2 चीनी अशा 4 उपकरणांनी सुसज्ज आहे. चीन फ्रान्स ओशनोग्राफी सॅटेलाइट 2018 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला. तर बघा, ताऱ्यांच्या स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी चीन आणि फ्रान्स या देशाने SVOM हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. नेक्स्ट आहे ब्रिक्स गेम्स 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर यामध्ये भारताने एकूण 29 पदके जिंकली आहेत. 2024 मध्ये रशियाच्या कझान शहरात ब्रिक्स गेम्स 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या खेळाचे आयोजन ब्रिक्स देशांकडून केले जाते. 12 ते 23 जून 2024 या कालावधीत या खेळांचे आयोजन करण्यात आले. ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणाऱ्या देशात ब्रिक्स खेळांचे आयोजन केले जाते. भारताने 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह एकूण 29 पदके जिंकून पदतालिकेत 8व्या स्थानावर राहिले आहे. अपर्णा दहिया हिने वुशू स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. रशियाने 262 सुवर्ण पदके, 141 रौप्य पदके आणि 99 कांस्य पदके जिंकून पहिले स्थान पटकावले आहे. नेक्स्ट आहे हेनली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार भारतातील किती लक्षाधीश इतर देशांमध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक होऊ शकतात? तर 4300. हेनली अँड पार्टनर्सच्या प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन 2024 अहवालात असे नमूद केले आहे की 2024 मध्ये 4300 लक्षाधीश भारत सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होऊ शकतात. 2023 मध्ये हे प्रमाण 5100 व्यक्ती झालेले होते बघा, इतर देशांमध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक झाले होते 2023 मध्ये. तर टॉप 10 देशांच्या यादीत आपला भारत देश 3ऱ्या स्थानावर आहे. UAE हे भारतीय लक्षाधीशांसाठी सर्वोच्च गंतव्यस्थान राहिलेले आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाविक दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 जून रोजी. दरवर्षी 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय नाविक दिवस साजरा केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत नाविकांची महत्त्वाची भूमिका ओळखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने हा विशेष दिवस तयार केला आहे. 2010 मध्ये मनिला येथे एका महत्त्वाच्या बैठकीदरम्यान या दिवसाची सुरुवात करण्यात आली. नेक्स्ट आहे 43व्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळांमध्ये भारतीय AFMS अधिकाऱ्यांनी किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 32 पदके जिंकलेली आहेत. 2024च्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळांचे आयोजन 16 ते 23 जून दरम्यान फ्रान्समध्ये करण्यात आले. भारतीय सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत 32 पदके जिंकली आहेत. यामध्ये 19 सुवर्ण, 9 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 50 देशातील 2500हून अधिक सहभागींचा समावेश होता. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या ठिकाणचे खालुबर युद्ध स्मारक भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केले आहे? तर लडाख या ठिकाणी आहे ते. जून 2024 मध्ये भारतीय लष्कराने लडाखमधील खालुबर युद्ध स्मारक पर्यटकांसाठी खुले केले आहे. कारगिल युद्धातील वीरांना श्रद्धांजली म्हणून भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी हे स्मारक खुले केले आहे. हा उद्घाटन सोहळा फॉर एव्हर इन ऑपरेशन्स विभागाच्या कारगिल पूर्व विजय दिवसाच्या उत्सवाचा एक भाग होता. कारण यावर्षी 26 जुलै रोजी देश कारगिल विजय दिवसाचा 25वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. प्रख्यात आरे व्हॅलीमध्ये स्थित हे स्मारक युद्धादरम्यान खोऱ्यावर पुन्हा हक्क मिळवण्यासाठी लढलेल्या सैनिकांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करते. कारगिल युद्धादरम्यान सीमेजवळील शांत दरी खालुबार शत्रूच्या सैन्याने ताब्यात घेतल्यावर केंद्रबिंदू बनली होती. कॅप्टन मनोज पांडे यांच्यासह भारतीय सैनिकांच्या शूर प्रयत्नांमुळे हा परिसर पुन्हा ताब्यात घेण्यात आला.
ज्यांच्या वीर कृती आता स्मारकात अमर झालेल्या आहेत। तर बघा, लडाख या ठिकाणचे खालुबार युद्ध स्मारक भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेले आहे। नेक्स्ट आहे राष्ट्रीय अतिसार थांबवा मोहीम 2024 कोणी सुरू केली आहे? तर JP नड्डा यांनी सुरू केलेली आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणजे JP नड्डा यांनी 24 जून 2024 रोजी राष्ट्रीय स्टॉप अतिसार मोहीम 2024 लॉन्च केली। बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। या मोहिमेसाठी लोगो, पोस्टर्स, रेडिओ स्पॉट्स आणि ऑडिओ व्हिज्युअल यासारख्या IEC साहित्यांचे प्रकाशन करण्यात आले। तसेच या प्रसंगी मुलांना ओरल रिहायड्रेशन सॉल्ट म्हणजे ORS आणि झिंक गोळ्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे। तर बघा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, राष्ट्रीय अतिसार थांबवा मोहीम 2024। नेक्स्ट आहे भारताने बांगलादेशमधील कोणत्या ठिकाणी नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केली आहे? तर रंगपूर या ठिकाणी। जून 2024 मध्ये भारताने बांगलादेशातील वायव्य भागातील लोकांसाठी सेवा सुविधा देण्यासाठी रंगपूर येथे नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केली आहे। नेबरहुड फर्स्ट पॉलिसी ऍक्ट, ईस्ट पॉलिसी, विजन सागर आणि इंडो पॅसिफिक विजनसाठी बांगलादेश हा महत्त्वाचा भागीदार आहे। तर बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना भारत दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळेस हे सर्व करार करण्यात आलेले आहेत। नेक्स्ट आहे मुत्सद्देगिरीत आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर 24 जून रोजी। डिप्लोमसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 24 जून रोजी साजरा केला जातो। जागतिक स्तरावर मुत्सद्देगिरी आणि निर्णय घेण्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय महिलांना सन्मानित करण्याचा आणि ओळखण्याचा हा दिवस आहे। तर 2024 ची थीम आहे बहुपक्षीय मुत्सद्देगिरीमध्ये महिला नेतृत्व। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।